नमस्कार. पर्यावरण दक्षता मंडळ आणि महाराष्ट्रातील काही पर्यावरणीय संस्था यांनी आपलं पर्यावरण नावाचं एक YouTube चॅनल सुरू करण्याचं ठरवलंय आणि त्या चॅनलवर प्रसारित होणाऱ्या व्याख्यानमालेमध्ये अ, हा फेब्रुवारी महिना आपण पाणथळ हा विषय घेतला होता आणि त्या विषयाला अनुषंगून पाणथळींमधली जैवविविधता ह्या विषयावर आज मी आज मी ही माहिती आपल्याला देणार आहे. आपल्याला कल्पना आहेच की याच महिन्यामध्ये 2 फेब्रुवारीला जागतिक पाणथळ भूमी दिन साजरा करण्यात आला आणि त्या अनुषंगाने पाणथळ आणि एकूणच त्याचं सगळं स्वरूप पाणथळी परिसंस्था अतिशय समृद्ध अशी परिसंस्था आहे आणि ह्या परिसंस्थेचे विविध घटक आणि त्यांचं मानवी जीवनावर होणारा परिणाम किंवा असलेला संबंध ह्या विषयावर ह्या आधीच्या वक्त्यांनी चर्चा केलीच आहे किंवा माहिती सांगितलेली आहे. आजच्या या व्याख्यानाचा माझा विषय आहे तो म्हणजे पाणथळींमधली जैवविविधता. पाणथळी अतिशय समृद्ध अशा परिसंस्था आहेत. संपूर्ण जगभरात आहेत, भारतात आहेत, महाराष्ट्रात आहेत, मुंबई ठाण्यात आहेत, सगळीकडे पसरलेले आहेत आणि त्यांची स्वतःची काही वैशिष्ट्ये आहेत. ही वैशिष्ट्ये आधीच्या वक्त्यांनी सांगितली असल्यामुळे त्यात मी जास्त खोलात शिरणार नाही. परंतु अ, पाणथळ भूमी किंवा पाणथळींमधील जैवविविधता याचा जर आपण विचार केला तर पाणथळींना आपण एक बायोलॉजिकल सुपर सिस्टीम असं म्हणू शकतो. इतक्या त्या समृद्ध आहेत आणि ही समृद्धी केवळ तिथे असलेल्या प्रचंड विविधतेमुळे आहे. सजीवांच्या अनेक प्रजाती आणि त्यांच्यात असलेली विविधता याच्यामुळे ही सिस्टीम अतिशय समृद्ध अशी झालेली आहे. ही सेल्फ सस्टेनिंग सिस्टीम आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये स्वतः संपूर्ण चलनवलन करण्याची क्षमता ह्या परिसंस्थेमध्ये आहे. मानवाच्या दृष्टीने आणि पर्यावरणाच्या दृष्टीने पाणथळींचं महत्व खूपच आहे, खूप जास्त आहे. याचं कारण असं की पाणथळ प्रदेश जिथे जिथे आहे तिथे असणाऱ्या ज्या विशिष्ट प्रकारच्या वनस्पती आणि तिथे असणारे प्राणी हे आपल्याला इतरत्र सहसा आढळत नाही. कारण त्यांचं जीवनचक्र पूर्ण करणं आणि ह्या सगळ्या गोष्टींना पाणथळी अतिशय चांगला भक्कम असा पाठिंबा किंवा सपोर्ट देतात. तिथली एकूणच व्यवस्था अशा पद्धतीची आहे. पाणथळी आपल्या दृष्टीने अजून महत्वाच्या अशा करता आहेत की ह्या हे प्रदेश एखाद्या स्पंज सारखं काम करतात. म्हणजे जे अतिरिक्त पाणी ह्या प्रदेशांवर येत असतं किंवा जात असतं. समजा आपण समुद्र किनारा घेतला किंवा खाडीचा किनारा जर बघितला तर पाण्याची ये-जा सातत्याने सुरू असते किंवा नदी किनारे बघितले तर पूर जेव्हा येतात नद्यांना त्यावेळेस नदीच्या किनाऱ्यांवरती पाणी जात असतं. तर हे सगळं अतिरिक्त पाणी शोषून घेणं आणि ते साठवणं, त्याचा साठा करणं जमिनीच्या खाली, हे फार महत्वाचं कार्य या पाणथळींद्वारे केलं जातं. आणि आपसुकच तिथे असणारी जी जैवविविधता आहे, ती जैवविविधता पाणथळींचं हे वैशिष्ट्य, हे पाणथळी स्पंज म्हणून ज्या कार्यरत आहेत, त्याचं कारण तिथे असलेले विशिष्ट प्रकारचे प्राणी आणि वनस्पती हे आहेत. ते ह्या पाणथळींना स्पंज सारखं स्वरूप प्राप्त करून देतात. पाणथळींचं अजून एक वैशिष्ट्य सांगता येईल ती म्हणजे प्राथमिक उत्पादन क्षमता, प्रायमरी प्रॉडक्टिव्हिटी. इतर सगळ्या परिसंस्थांच्या तुलनेत पाणथळ परिसंस्थेची प्रॉडक्टिव्हिटी, प्रायमरी प्रॉडक्टिव्हिटी, प्राथमिक उत्पादन क्षमता ही कितीतरी पट अधिक आहे. आता ही प्राथमिक उत्पादन क्षमता म्हणजे नक्की काय? तर आपल्याला कल्पना आहे
की सगळ्या प्रत्येक परिसंस्थेमध्ये, ती जलीय परिसंस्था असेल किंवा किंवा भूप्रदेशातली परिसंस्था असेल, या प्रत्येक परिसंस्थेमध्ये काही विशिष्ट प्रकारच्या प्रक्रिया, जैविक प्रक्रिया या सातत्याने चालू असतात. त्यातली ही एक प्रमुख प्रक्रिया म्हणजे प्राथमिक उत्पादन किंवा प्रायमरी प्रोडक्शन. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक परिसंस्थेमध्ये जी अन्न साखळी असते किंवा अन्न जाल असतं, फूड चेन किंवा फूड वेब, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ट्रॉफिक लेव्हल्स असतात, वेगवेगळ्या अन्न पातळ्या असतात. ह्या ट्रॉफिक लेव्हलची सुरुवात जी होते ती प्राथमिक उत्पादकांपासून सुरुवात होते. म्हणजे सर्व प्रकारच्या वनस्पती, हरित वनस्पती सर्व प्रकारच्या, अगदी पृष्ठालगत वाढणारे गवत इथपासून ते विशाल होणारे वृक्ष किंवा पाणथळी प्रदेशांमध्ये पाण्यात आढळणारी सूक्ष्म अतिसूक्ष्म प्लवक असतील, प्लॅन्क्टन, फायटोप्लॅन्क्टन, आणि त्याचबरोबर मॅनग्रोव्ह सारख्या किंवा टायफा किंवा इतर प्रकारच्या वनस्पती असतील, या सगळ्या प्रकारच्या हरित वनस्पतींमध्ये विपुल प्रमाणात हरित लवक असतात आणि यांचा उपयोग करून किंवा यांच्या माध्यमातून या सर्व वनस्पती आपलं अन्न तयार करत असतात. आणि आपल्याला कल्पना आहे की ह्या अन्न साखळीमध्ये किंवा अन्न जालामध्ये असणारे सर्व सजीव ह्या वनस्पतींनी तयार केलेल्या अन्नावर अवलंबून आहेत. अगदी प्राथमिक पातळी किंवा फर्स्ट ट्रॉफिक लेव्हलचा जर आपण विचार केला तर तिथे ह्या सगळ्या वनस्पती आहेत, सगळ्या प्रकारच्या, कोणतीही परिसंस्था असू. आपण पाणथळ परिसंस्थेचा विचार करू. पाणथळ परिसंस्थेमध्ये जैवविविधता, वनस्पतींची विविधता इतकी अफाट आहे की त्यामुळे साहजिकच त्यांची उत्पादन क्षमता देखील खूप अधिक आहे इतर परिसंस्थांच्या तुलनेत. आणि हे पाणथळीचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून पाणथळींना एक ही बायोलॉजिकल सुपर सिस्टीम आहे असं म्हणता येईल. कारण अन्न तयार करण्याची जी प्रक्रिया आहे किंवा जी पद्धत आहे, ही या पाणथळींमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येते. त्याचप्रमाणे दुसरं एक वैशिष्ट्य जैवविविधतेच्या संदर्भात जर बघायचं झालं तर एखाद्या वर्षावनामध्ये, रेन फॉरेस्ट मध्ये किंवा कोरल रीफ्स, प्रवाळांचं जी एक वेगळी परिसंस्था आहे, याच्यामध्ये जेवढ्या प्रजाती आपल्याला आढळतात, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट किंवा विश्ववृत्तीय पर्जन्य जंगल, पर्जन्य वन, हे सर्वात रिच समजले जातात बायोडायव्हर्सिटीमध्ये किंवा विविधतेमध्ये अतिशय विपुल आणि संपन्न अशी समजली जातात. तर ह्यासारख्या परिसंस्थांमध्ये आढळणाऱ्या जैवविविधते इतकीच, किंबहुना त्यापेक्षा थोडी जास्तच विविधता आपल्याला पाणथळींमध्ये आढळते. याच्यामध्ये वनस्पतींचा जर विचार केला तर हजारो प्रजाती, वनस्पतींच्या हजारो प्रजाती या पाणथळींमध्ये वाढत असतात. आणि त्या नुसत्या वाढतात असं नाही किंवा त्या बायचान्स तिथे येतात असं नाही, तर ह्यातल्या अनेक प्रजाती ह्या प्रदेशनिष्ठ असतात किंवा एंडेमिक असतात. म्हणजे ह्या फक्त त्या विशिष्ट प्रकारच्या पाणथळींमध्येच आपल्याला या वनस्पती आढळतील, त्या इतरत्र कुठेही आढळणार नाही. याचं कारण असं की त्या वनस्पती ह्या पाणथळींमध्ये एवढ्या सामावलेल्या आहेत की त्यांनी आपल्या शरीरामध्ये अशा प्रकारच्या पाणथळ भूमीवरती वाढण्यासाठी किंवा तग धरण्यासाठी त्यांनी आपल्या शरीर रचनेमध्ये काही विशिष्ट प्रकारचे बदल घडवून आणले आहेत. हे चटकन लक्षात येण्यासाठी आपण साधं सोपं आपल्या मॅनग्रोव्ह या वनस्पतीचं उदाहरण घेऊ. मॅनग्रोव्ह हा एक वनस्पतींचा समूह आहे, याच्या असंख्य प्रजाती आहेत.
वेगवेगळ्या पाणथळी जागांमध्ये आपल्याला या वेगवेगळ्या प्रकारचे मॅंग्रोव्ह आढळून येतात. ह्याला कांदळ किंवा तिवर असंही संबोधलं जातं. त्याच्या प्रजातीनुसार वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे. तर ह्या मॅंग्रोव्ह ह्या पूर्णपणे पाणथळ पाणथळ वनस्पती आहेत आणि जिथे दलदल जास्त अधिक आहे, म्हणजे खाडीच्या किनाऱ्यावर किंवा तत्सम प्रदेशांमध्ये जो दलदलीचा प्रदेश खूप जास्त आहे, तिथे या वनस्पती आपल्याला दिसतात. आता दलदल जिथे असेल तिथे सर्वसाधारण वनस्पती तग धरू शकत नाही, कारण ह्या वनस्पतींची मुळं जमिनीखाली असतात आणि जर ही जमीन पाण्याने सॅच्युरेट झालेली असेल तर साहजिकच ही मुळं तिथे कुजू शकतात किंवा तग धरू शकत नाही. म्हणजे त्यांना लागणारं जे पाणी शोषण्याची क्षमता आहे किंवा त्यांचं श्वसनाची क्रिया आहे ही तिथेच सर्वसामान्यपणे होऊ शकत नाही. पण ह्या मॅंग्रोव्हचं वैशिष्ट्य असं आहे, मॅंग्रोव्हच्या अनेक प्रजाती आपल्याला दिसतात. आपण सहज खाडीच्या किनाऱ्यालगत आपण चालत गेलो तर आपल्याला असं दिसून येईल की अनेक प्रकारचे मॅंग्रोव्ह त्यांच्या अवतीभोवती आपल्याला अशी वर टोकेरी मुळं आलेली दिसतील. ओके, आपल्याला असं काही स्ट्रक्चर दिसतील जी टोकेरी आहेत आणि अशी उंच वरती वाढलेली. म्हणजे ते एक झाड मध्यभागी आणि त्या झाडाच्या अवतीभोवती अशी आपल्याला ती मुळं वर आलेली दिसतात. तर ही वास्तविक मुळंच आहेत, मुळांचाच काही भाग हा जमिनीतनं वर येतो. आपण एक मुळांचं जर वैशिष्ट्य बघितलं एक सर्वसाधारणपणे, तर मुळं ही नेहमी सूर्यप्रकाशापासून लांब आणि जमिनीकडे आकृष्ट होतात, जमिनीत खोल वाढत जातात. ओके, पण इथे अपवाद आपल्याला असा दिसून येतो की जमिनीत असलेली मुळं जी झाडाला धरून बसतात घट्ट, ती तर आहेतच, पण त्याशिवाय काही मुळं ही मुद्दाम अशी वर वाढलेली आपल्याला दिसतात आणि ह्या मुळांवरती आपल्याला दिसून येईल की बारीक बारीक छिद्र असतात. हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी ही ज्या वनस्पती आहेत की ज्यांच्या ह्या छिद्र कशा करता असतात, त्याचं कारण असं की हवेच हवा खेळती राहून या छिद्रांमार्फत हवेची ये-जा त्या वनस्पतींच्या मुळांपर्यंत होत असते. म्हणजे हवेतला ऑक्सिजन घेणं किंवा कार्बन डायऑक्साईड घेणं आणि ऑक्सिजन बाहेर सोडणं, ह्या क्रिया ज्या आहेत ह्या छिद्रांच्या मार्फत होत असतात. त्यामुळे ही श्वसन मुळं आहेत असं आपल्याला म्हणता येईल. हे ह्या प्रजातीचं वैशिष्ट्य. या व्यतिरिक्त पाणथळ प्रदेशांमध्ये आढळणाऱ्या इतर अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत. त्यातल्या अनेक औषधी वनस्पती आहेत. साधं उदाहरण द्यायचं झालं तर मेस्वाक. मेस्वाक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सॅल्वाडोरा त्याला म्हणतात. तर हे मेस्वाक म्हणजे काय आहे नक्की? तर आपल्याला कल्पना आहे की मेस्वाक ही वनस्पती ती प्रत्यक्ष पाणथळ किंवा दलदलीमध्ये जरी वाढत नसली तरी ती पाणथळ परिसंस्थेचा एक घटक आहे. इथल्या जैवविविधतेचा एक घटकच आहे. ही साधारणपणे थोडीशी जमिनीकडे जास्त वाढते, अगदी त्या दलदलीमध्ये नाही सापडत. पण मेस्वाकचे अनेक मेडिसिनल किंवा औषधी उपयोग आहेत आपल्याला माहिती आहे. टूथपेस्ट आपण वापरतो मेस्वाकची, तर ती मेस्वाक नावाची वनस्पती आहे. तर अशा असंख्य प्रजाती आपल्याला ह्या सगळ्या पाणथळीमध्ये आढळून येतात. अनेक ठिकाणच्या पाणथळी जिथे विशेषतः आपल्याला मोठ्या प्रमाणात शहरातलं सांडपाणी सोडलं जातं, अशा ज्या पाणथळीचे प्रदेश आहेत, अनेक आहेत आपल्या शहराच्या आजूबाजूला किंवा शहराच्या मध्ये सुद्धा अनेक असे पाणथळी आहेत की जिथे सांडपाणी येऊन मिळतं किंवा सोडलं जातं. अशा पाणथळी जागेमध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात.
तिथे आपल्याला मँग्रोव्ह सहसा आढळणार नाही. पण तिथे आढळणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्या प्रदूषणामध्ये तग धरू शकतील किंवा जी प्रदूषकं ह्या सांडपाण्याबरोबर किंवा इतर प्रदूषित पाण्याबरोबर येणारी जी प्रदूषकं आहेत ती प्रदूषकं शोषून घेणं आणि त्यांचा निचरा करणं, थोडक्यात पाण्याचं शुद्धीकरण करणं, हे काम या वनस्पती करत असतात. विशिष्ट प्रकारच्या अशा वनस्पती आहेत. उदाहरणार्थ आपण अशा जागी गेलात तर आपल्याला किंवा अगदी गटाराच्या कडेला सुद्धा बरीच मोठाली गटार असतात. तिथे देखील आपल्याला उंच वाढलेलं हिरव्या रंगाचं गवत दिसेल. ते सर्वसाधारणपणे कॉमन त्यातील स्पेशीज आहे ती टायफा नावाची आहे किंवा इतरही काही गवतांचे प्रकार तिथे आपल्याला आढळतील. तर ही ह्यांची जी मुळं आहेत त्या मुळांचं कार्य म्हणजे तिथले प्रदूषक ह्या पाण्यात शोषून घेणं, जेणेकरून मूळ जी पाणथळ आहे ती प्रदूषण विरहित राहील अशा दृष्टीने ह्या वनस्पती आपल्याला अशा जागी दिसतात. आणि नेमकं वनस्पतींचा हा गुणधर्म आपण मोठ्या युक्तीने त्याचा वापर केलेला आहे आणि कृत्रिम पाणथळी आपण अशा निर्माण केलेल्या आहेत पाणी शुद्धीकरण करण्यासाठी. कृत्रिम पाणथळी आपण निर्माण केलेल्या आहेत जिथे अशाच प्रकारचं गवत किंवा अशा प्रकारच्या वनस्पती, कर्दळ सारखी वनस्पती असेल किंवा अळू, परसामध्ये लावलेला अळू, ह्या अनेक वनस्पती ह्या पाणथळ प्रदेशांमध्ये आपल्याला वाढताना दिसतात. आणि ह्या वनस्पती आपण आता आपल्या सोसायटीच्या आवारात असेल किंवा अन्य ठिकाणी जिथे आपल्याला सांडपाण्याचं शुद्धीकरण करायचं आहे, जलशुद्धीकरण, सांडपाण्याचं शुद्धीकरण करायचं आहे, अशा ठिकाणी ह्या पाणथळीतल्या वनस्पती आता वापरून त्या लावून त्याची विशिष्ट प्रकारची रचना करून त्याला इंग्रजीमध्ये फायटोरिमेडिएशन असं नाव देतात त्या प्रक्रियेला. आणि त्यातनं मग पाणी शुद्ध करून ते पुढे जलप्रवाहात जलाशयामध्ये सोडलं जातं. तर वनस्पतींची विविधता याचा जर आपण विचार केला पाणथळीमध्ये तर असंख्य प्रकारच्या अशा वेगवेगळ्या वनस्पती इथे आपल्याला दिसतात. प्राणी जगताकडे जर आपण नजर टाकली तर अक्षरशः शेकडो हजारो प्रजाती प्राण्यांच्या आपल्याला ह्या पाणथळीमध्ये वावरताना दिसतात. म्हणजे अगदी आपण अपृष्ठवंशीय प्राणी जर बघितले ते अतिसूक्ष्म एकपेशीय प्राण्यांपासून ते मोठाले बहुपेशीय प्राणी, वेगवेगळ्या गटांमधले वेगवेगळ्या ग्रुप्स मधले प्राणी आपल्याला इथे अतिशय विपुल प्रमाणात आढळतात. अपृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये विशेषतः संधिपाद वर्गातले जे प्राणी आहेत, फायलम आर्थ्रोपोडा, ज्यांचं शरीर हे खंडांचं बनलेलं असतं आणि पाय देखील विशिष्ट त्यांचे पायाची देखील सेगमेंट्स असतात किंवा खंड असतात. तर हे संधिपाद प्राणी आपल्याला ह्या पाणथळीमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. त्याच्यात सर्वसामान्यपणे आढळणारे संधिपाद प्राणी म्हणजे खेकड्यांच्या अनेक प्रजाती आपल्याला याच्यामध्ये सापडतात. नंतर प्रॉन्स श्रिम्स म्हणजे कोळंबीच्या असंख्य प्रजाती, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती आपल्याला या पाणथळींमध्ये आढळतात. ह्या व्यतिरिक्त बायवॉल्स किंवा शिंपल्यांच्या असंख्य प्रजाती आपल्याला ह्या सगळ्या पाणथळींमध्ये आढळून येतात. आणि हे जे प्राणी आहेत हे प्राणी पाणथळीमधल्या वनस्पतींना पूरक असतात. तर त्यांच्यामध्ये एक प्रकारचे नातेसंबंध निर्माण झालेले असतात. पाणथळीच्या वनस्पती आणि पाणथळीत आढळणारे हे प्राणी त्यांच्यामध्ये एक प्रकारचा नातेसंबंध निर्माण झालेला असतो. त्यामुळे अनेकदा असं आढळून आलंय की जिथे पाणथळी मधल्या वनस्पतींचा विनाश झालेला आहे काही ना काही कारणामुळे किंवा पाणथळी नष्ट झालेल्या आहेत तिथे हे प्राणी देखील आपल्याला आढळत नाही. ओके, किंवा उलट देखील बघायला मिळतं. जिथे प्राणी नष्ट झालेले आहेत
तिथे ह्या वनस्पती, काही विशिष्ट वनस्पती ज्याच्यावर हे प्राणी अवलंबून आहेत किंवा त्या वनस्पतींचं जीवनचक्र प्राण्यांवर अवलंबून आहे, ते जर प्राणी नाहीसे झाले तर त्या वनस्पती देखील नाहीशा होतात. अशी अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. नंतर त्याच्यामध्ये अजून जर आपण पुढच्या वरच्या वर्गांमध्ये गेलो, प्राण्यांच्या वरच्या गटांमध्ये, तर पृष्ठवंशीय प्राण्यांमधल्या सर्व गटांमधले प्राणी आपल्याला पाणथळींमध्ये आढळतात. पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये सगळ्यात सुरुवातीचा जो गट आहे तो म्हणजे मासे. माशांच्या हजारो प्रजाती या पाणथळ प्रदेशामध्ये आपल्याला आढळतात. मासे आपल्याला माहिती आहे की दे आर प्युअरली अक्वॅटिक, पाण्यात राहणारे पृष्ठवंशीय प्राणी आहेत आणि त्यांचं पूर्ण शरीर त्या दृष्टीने अनुकूल त्याला झालेलं आहे. आता हे मासे हे पाणथळींचं एक वैशिष्ट्य आहे, माशांच्या अनेक प्रजाती. आता हे मासे असतील किंवा आधी मी म्हटल्याप्रमाणे खेकडे, जे सद्दीपात प्राणी वेगवेगळे, ह्या सगळ्यांना इथे वाढणाऱ्या वनस्पती आश्रय देतात. तो कशा दृष्टीने? तर हे प्राणी आपल्या जीवनचक्राचा एक भाग म्हणून त्यांची जी अंडी असतात, ती अंडी ह्या वनस्पतीच्या मुळाशी किंवा तिथे एक विशिष्ट जागा वनस्पती त्यांना उपलब्ध करून देतात आणि त्या जागी आपली ही अंडी घालणं किंवा त्यांच्या जीवनचक्राचा काही भाग ते ह्या मुळांच्या आश्रयाने व्यतीत करतात. इतकं त्यांचं ते महत्व आहे. त्यामुळे ही मुळं जर नष्ट झाली तर त्यांचा तो जो आसरा आहे तो नष्ट होईल आणि त्याचा विपरीत परिणाम ह्या माशांचं प्रजनन किंवा खेकडे आणि इतर काही संधिपात प्राणी जे आहेत त्यांच्या प्रजननावरती आणि त्यांच्या संख्येवर याचा विपरीत परिणाम झालेला आढळून आलेला आहे. जगभरात याच्यावर विपुल प्रमाणात संशोधन चालू आहेच निश्चितपणे आणि ह्यातनं अनेक गोष्टी आपल्याला पाणथळींबद्दल कळत गेल्या आणि जैवविविधतेचे हे घटक वनस्पती आणि प्राणी हे कसे एकमेकांवरती अवलंबून आहेत हे देखील आपल्याला ह्यातनं उलगडत गेलं. तर माशांचे असंख्य प्रजाती ह्या पाणथळींवरती किंवा त्या वनस्पतींवरती अवलंबून आहे. अनेक प्रकारच्या प्रजाती आपल्याला तिथे आढळून येतात. त्याच्यानंतरचा जो गट आहे तो म्हणजे उभयचर प्राण्यांचा, ज्याच्यामध्ये बेडूक, सॅलमेंडर्स यासारखे प्राणी किंवा न्यूटी यासारखे प्राणी त्याच्यामध्ये येतात. तर ह्या पाणथळींमध्ये आपल्याला हे प्राणी देखील मोठ्या प्रमाणात प्राण्यांच्या जैवविविधतेचा विचार केला तर अनेक प्रकारचे हे प्राणी आपल्याला मोठ्या प्रमाणात हे आढळून येतात. बेडकांच्या असं अनेक प्रजाती आहेत वेगवेगळ्या ज्या आपल्याला ह्या ठिकाणी दिसतात आणि त्याबरोबर इतरही काही उभयचर प्राणी आपल्याला या प्रदेशामध्ये आढळून येतात. त्याच्यानंतरचा जो ग्रुप आहे तो पृष्ठवंशीय प्राण्यांचा, तो म्हणजे सरपटणारे प्राणी किंवा रिप्टाइल्स. रिप्टाइल्स मध्ये सुद्धा कासवांच्या विविध प्रजाती असतील किंवा मगर आणि सुसर यांच्या प्रजाती असतील, तर ह्या अनेक प्रजाती आपल्याला ह्या पाणथळ प्रदेशामध्ये आढळतात. ह्यामध्ये सर्प गटात जे काही सरपटणारे प्राणी आहेत, सापांच्या काही प्रजाती, त्या देखील आपल्याला ह्या पाणथळीच्या जागांमध्ये आढळून येतात. म्हणजे एकूणच सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी देखील पाणथळीच्या जागा ह्या अतिशय उत्तम अशा परिसंस्था आहेत, हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. आता हे प्राणी कायमच पाणथळीत असतात का? असतील असं नाही, पण आपल्या जीवनचक्राचा एक महत्वाचा टप्पा ओलांडण्यासाठी किंवा तो पार करण्यासाठी यांना पाणथळीचा आसरा घ्यावा लागतो. त्यामुळे सरपटणाऱ्या प्राणी, सरीसृप ज्याला म्हणतो आपण, सरपटणारे प्राणी किंवा रिप्टाइल्स, यांच्या देखील बहुतेक सगळ्याच प्रकारच्या प्रजाती, टर्टल्स असतील किंवा मी म्हटलं तसं मगर, सुसर वगैरे,
आणि काही विशिष्ट प्रजातींचे साप हे आपल्याला ह्या पाणथळींमध्ये आढळतात. नंतरचा पुढचा जो वर्ग आहे तो म्हणजे पक्षीगण व पक्ष्यांचा वर्ग. पक्ष्यांमध्ये तर अक्षरशः म्हणजे हजारो प्रजाती आहेत पक्ष्यांच्या की ज्या पाणथळींच्या जागी पाणथळींमध्ये आपल्याला आढळून येतात. नुकतंच आपण बघितलं की ठाण्याचा जो मुख्य तलाव आहे मासुंदा तलाव, तिथे कुरव पक्षी किंवा सीगल्स यांची संख्या लक्षणीयरित्या वाढल्याचं यंदाच्या वर्षी आढळून आले. तर हे जे सीगल्स किंवा कुरव नावाचा हा जो पक्षी आहे हा जगभरात सगळीकडेच पाणथळ प्रदेशातला किंवा पाणथळ परिसंस्थेतला एक महत्वाचा पक्षी आहे. या व्यतिरिक्त पाणथळीचा पक्ष्यांचा जर आढावा घ्यायचा म्हटलं तर एक पूर्ण 1 तासाचं किंवा 2 तासाचं एक सेशन आपल्याला त्यासाठी वेगळं घेता येईल. इतकी प्रचंड विविधता या पक्ष्यांमध्ये आपल्याला आढळते पाणथळीच्या प्रदेशांमध्ये. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आढळणारे अतिशय मनमोहक असे रंगीबेरंगी फ्लेमिंगोज, त्याच्यानंतर आपल्याला आढळणारे रंगीत करकोचे पेंटेड स्टॉर्क्स, कर्कोचांच्या अनेक प्रजाती आपल्याला या पाणथळी प्रदेशांमध्ये आढळून येतात. पेंटेड स्टॉर्क्स आहेत रंगीत करकोचे किंवा उघड्या चोचीचे करकोचे ओपन बिल्ड स्टॉर्क्स किंवा चमच्याचा आकार असलेली चोच असलेले करकोचे स्पून बिल्ड स्टॉर्क्स. म्हणजे कर्कोचांच्या देखील खूप विविध प्रजाती आपल्याला पाणथळींमध्ये आढळून येतात. त्यानंतर आयबीस नावाचे जे पक्षी आहेत आकाराने मोठे असतात आणि दिसायलाही छान असतात, त्याच्या देखील विविध प्रजाती आहेत. ग्लॉसी आयबीस जो पूर्णपणे काळा असतो. आयबीसचं वैशिष्ट्य म्हणजे चोच लांब आणि बागदार असते, अशी वळलेली असते, ते त्याचं वैशिष्ट्य आहे. तर त्याच्यामध्ये ब्लॅक हेडेड आयबीस नावाचा एक प्रकार आहे ज्याच्यावरती काळा एक ठिपका असतो आणि शरीर पांढरं असतं. आणि ग्लॉसी आयबीस नावाचा प्रकार आहे. असे आयबीसचे देखील काही प्रजाती आपल्याला या पाणथळींमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. त्याच्यानंतर बदकांच्या विविध प्रजाती, अक्षरशः शेकडो प्रकारची बदकं या पाणथळीमध्ये आढळतात. त्याच्यामध्ये नक्त्या नावाचं एक बदक आहे की ज्याच्या चोचीवर असा एक तुरा असतो. त्याला कॉमडक असं नाव दिलेलं आहे. कूट नावाचं एक बदकाची प्रजाती आपल्याला आढळते ज्याच्या चांदोबा त्याला मराठीत म्हणतात. त्याच्या डोक्यावर किंवा कपाळावर असा पांढरा पूर्ण काळा रंग असतो शरीराचा आणि डोक्यावर असा पांढरा एक आपल्याला गोल ठिपका मोठ्या आकाराचा दिसतो. कितीतरी प्रकार आहेत. खरं म्हणजे त्यांची नावं घेत गेलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही आपल्या व्याख्यानासाठी. पण अशा असंख्य प्रकारची बदकं असतील किंवा ब्लॅक विंग्ड स्टिल्ट, म्हणजे साधारण टिटवी जर आपण बघितली असेल, टिटवी सारखाच दिसणारा हा पक्षी असतो, पण त्याचे पाय साधारण गुलाबी रंगाचे असतात आणि पंख काळे असतात. अशा प्रकारचे असंख्य ह्या स्टीलच्या देखील अनेक प्रजाती आपल्याला ह्या पाणथळींमध्ये आढळतात. नंतर तणमोर किंवा जकाना नावाचे पक्षी या पाणथळींमध्ये अगदी आपल्याला हटकून दिसायलाच हवे दिसतीलच. त्याचे काही प्रजाती आहेत. एक तणमोर ज्याला म्हणतात त्याची शेपटी खूप लांब असते आणि आपल्याला ह्या पाणथळ प्रदेशांमध्ये अगदी पाण्यात जर आपण बघितलं तर तिथे लिली सारख्या वनस्पती, कमळ किंवा लिली यासारख्या वनस्पतींची पण जिथे वाढ असते त्या ठिकाणी आपल्याला हे जकानास किंवा हे तणमोर जातीचे पक्षी आपल्याला हमखास आढळून येतात. या व्यतिरिक्त पाणथळीमध्ये राहणारे किंवा पाणथळ प्रदेशाभोवती राहणारे काही भक्षक पक्षी देखील आपल्याला दिसतात. ऑस्प्रे ईगल असतील
किंवा अशा प्रकारचे की जे ह्या पाणथळी आढळणाऱ्या अन्नावरती आपली उजराण करतात. प्रसंगी ते मोठाले पक्ष्यांची देखील शिकार करतात. तर पक्षीगणाचा जर विचार केला तर असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आपल्याला ह्या पाणथळींमध्ये आढळून येतात. गेल्या काही दशकांमध्ये, काही वर्षांमध्ये पाणथळीचं प्रमुख आकर्षण हे फ्लेमिंगोज राहिलेलं आहे, रोहित पक्षी. आणि हे पाणथळींमध्ये आढळणारे जे पक्षी आहेत ना सगळे, ते बहुतेक सगळे स्थलांतरित पक्षी असतात. कुठल्या तरी थंड प्रदेशातून ते स्थलांतर करून इथे आलेले असतात. त्यामुळे सर्वसाधारणपणे पाणथळीतले पक्षी हे आपल्याला सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये यायला त्यांची सुरुवात होते आणि साधारण मार्च एप्रिल मध्ये ते परत जातात. ते ज्या प्रदेशातून आलेले तिथे परत जातात. काही स्थानिक स्थलांतर करणारे पक्षी देखील आहेत, तर काही परदेशातून येणारे पक्षी देखील याच्यामध्ये त्यांचा समावेश आहे. तर अशी ही प्रचंड प्रमाणात विविधता आपल्याला ह्या पक्षी गटामध्ये आढळून येते. आणि हे पक्षी सुद्धा आपल्याला इतरत्र कुठे दिसणार नाही. विशेषतः त्यांचं जे प्रजनन करण्याची जी क्रिया आहे, ते प्रजनन हे ह्या पाणथळ जागेमध्येच ते करतात. हे वैशिष्ट्य आहे. अगदी तलावाच्या पाण्याच्या मध्यभागी असलेली झाडं, त्या झाडांमध्ये पक्षी आपलं घरटं करतील, तिथे अंडी घालतील, पिलांचं संगोपन करतील. या सगळ्या क्रिया प्रजननाच्या या पाणथळीच्या आश्रयानेच होतात आणि केल्या जातात. तर फ्लेमिंगोज आता एक खूप मोठं आकर्षण ठरलेलं आहे. त्यांची संख्या वाढणं किंवा कमी होणं हा अनेकदा चिंतेचा विषय होऊ शकतो. म्हणजे पाणथळ प्रदेशाचं आरोग्य हे किती सकस आहे हे आपल्याला ह्या पक्षी विविधतेवरनं कळू शकतं. आपण काही निष्कर्ष काढू शकतो. हे पक्ष्यांची संख्या जेवढी वाढेल किंवा कमी होईल त्यानुसार पाणथळ प्रदेशाचं जे आरोग्य आहे किंवा तिथले जे काही पॅरामीटर्स आहेत त्या परिसंस्थेचे, ते किती सुदृढ आहे किंवा नाही हे आपल्याला हे अनुमान आपण त्याच्यावर साधारणपणे काढू शकतो. पक्ष्यांव्यतिरिक्त पुढचा जो गट आहे तो सस्तन प्राणी किंवा मॅमल्सच्या देखील अनेक प्रजाती आपल्याला ह्या पाणथळींमध्ये आढळून येतात. तर एकंदरीतच ही जी परिसंस्था आहे, ही परिसंस्था अतिशय समृद्ध आहे. जैवविविधता विपुल प्रमाणात इथे आढळते. पण ही विपुल जैवविविधता अनेक ठिकाणी अनेक पाणथळी या नष्ट झालेल्या आपल्याला दिसतात किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत असं आपल्याला आढळून येतं. आणि त्याला कारण म्हणजे पुन्हा मानवी कृती. नैसर्गिक कारणांनी पाणथळीचा ऱ्हास इतक्या मोठ्या प्रमाणात होणार नाही किंवा होत नाही. पण आपल्या काही ज्या कृती आहेत, ज्या कळत नकळत आपण करतो, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे करतो, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणथळीचा ऱ्हास झालेला आहे किंवा व्हायला सुरुवात झालेली आहे. हे जर थांबवायचं असेल आणि साहजिकच पाणथळ प्रदेश जेव्हा तिथले जे काही त्याचे पॅरामीटर्स आहेत, जे काही निकष आहेत किंवा जी तिथली त्याची वैशिष्ट्य आहेत किंवा त्यांच्या जे कॅरेक्टर्स आहेत असं आपण जे गुणधर्म आहेत पाणथळीचे, ते जर धोक्यात आले किंवा ते जर नष्ट झाले तर साहजिकच तिथली इतकी विपुल जैवविविधता ही संपुष्टात यायला वेळ लागणार नाही. आणि अनेक ठिकाणी असं झालेलं आहे. अजून एक ह्यातली एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे त्या पाणथळी कुठल्याही नैसर्गिक परिसंस्था असेल तर त्या परिसंस्थेचा जेव्हा ऱ्हास होतो, तो ऱ्हास झाल्यानंतर पुन्हा ती परिसंस्था मूळ त्याच्या स्वरूपात येणं किंवा आणणं हे निसर्गतः घडत असतं. आपल्याला त्याच्यामध्ये ढवळाढवळ किंवा हस्तक्षेप करण्याची वास्तविक काहीही गरज नसते. आपोआपच ते होत असतं. परिसंस्था नष्ट होते आणि आपोआप नैसर्गिकरित्या ती पुन्हा तिचं रेस्टोरेशन किंवा ती रिकवर होऊन पुन्हा नॉर्मल लागते.
पाणथळीचं तेच होत आहे. पाणथळी नष्ट होत आहेत, पुनरुज्जीवित होत आहेत, त्यांचं पुनरुज्जीवन देखील आपोआप होत आहे. जर आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप किंवा ढवळाढवळ केली नाही तर. परंतु दुर्दैवाने तसं होत नाही. दोन महत्वाच्या किंवा प्रमुख प्रमुख ज्या कृती आहेत आपल्या, ते म्हणजे सांडपाणी थेट ह्या पाणथळीमध्ये सोडणं आणि कचरा टाकणं. ह्या दोन गोष्टींमुळे पाणथळीचं आयुष्य हे अतिशय कमी होत आहे. ह्या परिसंस्था धोक्यात येत आहेत आणि ह्या धोक्यात आल्यामुळे साहजिकच तिथली जैवविविधता देखील खूप मोठ्या प्रमाणात धोक्यात येते. तर तुम्हा आम्हा सर्वांचंच हे कर्तव्य आहे की अशा प्रकारच्या कृतींना आळा घालणं, असं कोणी करताना दिसलं तर त्यांना प्रतिबंध करणं, आपण स्वतः आधीही अशी कृती करणं टाळणं आणि जर कोणी असं करत असेल तर त्यांना समजावून सांगणं, प्रतिबंध करणं, ह्या गोष्टी आता आपल्याला सुरुवात करणं अत्यंत आवश्यक आहे. तरच ह्या पाणथळी टिकतील. पाणथळी टिकतील, तिथली जैवविविधता टिकेल, अधिक समृद्ध होईल आणि जैवविविधता जेवढी समृद्ध होईल तेवढी तो पाणथळीचा प्रदेश अधिक समृद्ध होत जाईल आणि आपल्या अस्तित्वाच्या दृष्टीने, मानवी अस्तित्व किंवा मानवाच्या आरोग्याच्या दृष्टीने या पाणथळी आणि जैवविविधता ही अशीच टिकून राहणं आणि त्याच्यामध्ये अधिक समृद्धी होणं हे खूप आवश्यक आहे. त्यामुळे माझं आपल्या सर्वांना, जे कोणी हे ऐकत असतील त्या सर्वांना आव्हान आहे की आपल्या आजूबाजूच्या आपल्या परिसरामध्ये जर अशा पाणथळीच्या जागा असतील तर त्या शोधून काढणं, त्यांची काय अवस्था आहे ती माहिती करून घेणं, वाटल्यास त्याचा अभ्यास करणं, तज्ज्ञांना त्याच्यासाठी बोलावणं आणि मग जे पॉलिसी मेकर्स आहेत, जे नियोजन करणारे आहेत, शहराचं नियोजन करणारे, त्यांच्यापर्यंत त्या पाणथळीचं महत्व पोहोचवणं, जेणेकरून त्या पाणथळ व्यवस्थित राहील आणि त्याच्यामध्ये पुन्हा पुढे तिथली जैवविविधता समृद्ध होईल, या दृष्टीने प्रयत्न करणं हे आपण सहजपणे करू शकतो. माझं या निमित्ताने सर्वांना आवाहन आहे की आपण अशा पद्धतीने काही आता ठोस पावलं उचलून एक जनजागृती अभियान याद्वारे आपण निर्माण करू शकतो की पाणथळ प्रदेश सगळे वाचले पाहिजेत, त्याच्यावर होणारे जे काही अत्याचार आहेत ते थांबवले पाहिजेत आणि तिथली जैवविविधता ही अधिक समृद्ध कशी होईल हे बघितलं पाहिजे. धन्यवाद.